सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. बघा, विटॅमिन सी पाहणार आहोत आपण. यापूर्वी आपण विटॅमिन ए पाहिलेलं आहे, विटॅमिन बी पाहिलेलं आहे, बीमध्ये जे काही 8 कॉम्प्लेक्स आहेत ते सगळंच पाहिलेलं आहे आपण. ओके, विटॅमिन सी पाहूया आणि टू द पॉईंट आहे. जास्त अवांतर बोलण्यापेक्षा टू द पॉईंट डायग्रामचा वापर करून आपण त्यावर फोकस करूया. बघा, जीवनसत्व क, सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न वारंवार विचारलेला आहे ते विटॅमिन सीच्या संदर्भात, म्हणजे त्याचं सायंटिफिक नेम काय, रासायनिक नाव काय, तर ॲस्कॉर्बिक ॲसिड असं त्याचं नाव आहे. दैनंदिन गरज प्रौढांसाठी 40 मिलीग्रॅम, गर्भवती स्त्रियांसाठी 60 मिलीग्रॅम, स्तनदा 80 मिलीग्रॅम, किशोरी 40 मिलीग्रॅम, शिशु 0 ते 12 महिने या कालावधी दरम्यान असेल किंवा या वयोगटातील असेल तर 25 मिलीग्रॅम, आणि तोच जर बालक एखादी बालक 1 ते 6 वर्ष या वयोगटातील असेल तर 40 मिलीग्रॅम. ओके, हे लक्षात ठेवा. हे अतिशय म्हणजे असं अंदाजित लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येईलच असं सांगता येत नाही, परंतु सार्वजनिक आरोग्याचे जे मॉड्यूल होते त्यामध्ये ते होती, त्यामुळं आपण हे डायग्राममध्ये ॲड केलेलं आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे विटॅमिन बी आणि विटॅमिन सी, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे जलद्रावणीय, परंतु विटॅमिन बी पेक्षा विटॅमिन क आहे ना सर्वात जास्त पाण्यात द्रावणीय आहे. म्हणजे एकदम त्याचं आधिक्यामुळे आजार होत नाहीत, ही एक लक्षात ठेवा. आधिक्यामुळे रोग होत नाही, विटॅमिन बी सीच्या आधिक्यामुळे आजार होत नाहीत. ओके, प्रश्न काय आहे तो माहिती आहे का, खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे आजार होत नाही किंवा रोग उद्भवत नाहीत, तर त्यामध्ये बी आणि सी असेल तर दोन्ही म्हणून पर्याय राहू शकतो, किंवा तुम्हाला विटॅमिन ए दिलं जाईल, विटॅमिन डी दिलं जाईल, विटॅमिन ई दिलं जाईल, आणि ह्या बी आणि सी पैकी एखादी पर्याय दिला जाईल, ते आपलं उत्तर असेल. ओके, सर्व जीवनसत्वात अस्थिर अनस्टेबल असं कोणतं विटॅमिन आहे, तर ते विटॅमिन सी आहे. कारण पाण्यात अतिद्रावणीय जीवनसत्व आहे, त्यामुळेच त्याला अनस्टेबल म्हणजे सर्व जीवनसत्वामध्ये अस्थिर असं विटॅमिन आपण त्याला म्हणू शकतो. जीवनसत्व क रोज आहारात का असावे? सर्व जीवनसत्वामध्ये उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील असणारे जीवनसत्व म्हणजे जीवनसत्व क, त्यामुळे सर्वात जास्त नाश पावणारे जीवनसत्व म्हणून जीवनसत्व क ओळखले जाते. त्याचप्रमाणे जीवनसत्व क हे पाण्यात अतिद्रावणीय आहे. वरील सर्व कारणामुळे जीवनसत्व क आपल्या आहारात रोज असणे गरजेचं आहे. हे आवळा, त्यानंतर लिंबूवर्गीय जे फळे आहेत, लिंबू, संत्री, ओके, मोसंबी, हे सर्व जे आहेत त्यांना लिंबूवर्गीय फळे असं म्हटलं जातं. आणि लिंबूवर्गीय फळामध्ये विटॅमिन सी जी आहे ते सर्वाधिक जास्त प्रमाणात असतं, हे तुम्ही एक लक्षात ठेवा. आवळावर प्रश्न आलेला आहे, लिंबूवर प्रश्न आलेला आहे, आणि लिंबूवर्गीय फळामध्ये कोणती जीवनसत्व जास्त असतात असा प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे. तर मग बघा, आता हे तर सांगितलं तुम्हाला की विटॅमिन रोज का सी असावं, तर ते स्टोअर होत नाही आणि ते थोड्या प्रमाणात घेतलं तरी उष्णतेला तो संवेदनशील आहे, खूपच संवेदनशील आहे, त्यामुळे ते जे शरीरातून कमी होत राहतं. त्यामुळे रोजच्या रोज कोणत्या ना कोणत्या माध्यमातून विटॅमिन सी आहे ते घेण्याचा प्रयत्न असणं आवश्यक आहे. विटॅमिन क चे कार्य आणि उपयुक्तता खूप महत्त्वाचे आहे, ते पहा. कोलॅजन निर्मितीसाठी जे आहे विटॅमिन सी ची आवश्यकता असते. कोलॅजन हे नेमकं काय आहे, तर हे एक प्रोटीन आहे आणि हे शरीरात एकूण प्रथिनांच्या 25% दरम्यान असतात. आता ह्या कोलॅजनचं इम्पॉर्टन्स काय, महत्त्व काय, तर कोलॅजनमुळे त्वचेचा तुकतुकीपणा हा कायम राहतो. म्हणजे तुमची स्किन जी आहे ती स्किन ग्लो ठेवायचं कार्य ह्या कोलॅजनमुळे होत असतं, आणि त्वचेसाठी आवश्यक घटक कोलॅजन, आणि या कोलॅजनच्या निर्मितीसाठी विटॅमिन सी ची आवश्यकता असते. आणि याच कारणामुळे जीवनसत्व क ला वार्धक्यविरोधी जीवनसत्व असं म्हणतात. आणि हे स्टार करा, कारण वार्धक्यविरोधी जीवनसत्व असं कोणत्या जीवनसत्वाला म्हटलं जातं असा प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे. त्यानंतर कोलॅजन जे आहे 2 पेशींनी एकत्र ठेवण्याचे देखील कार्य करत असतं. पुढचं जे महत्त्वाचं कार्य किंवा आवश्यकता विटॅमिन सीचं ते आहे दात, हाड आणि हिरडे
यांच्या निरोगी आरोग्यासाठी विटॅमिन सी आवश्यक आहे. लोहाच्या शोषणासाठी देखील विटॅमिन सी आवश्यक आहे. लोहाचे अभिशोषण जीवनसत्व क च्या मदतीमुळे अधिक चांगल्या प्रमाणात होते. वनस्पतीजन्य अन्न पदार्थामध्ये लोह हे फेरिक स्वरूपात असते आणि त्याचे रूपांतर फेरस आयनमध्ये करून त्याचे शोषण केले जाते. चेतासंस्थेतील संदेशवाहके, न्यूरोट्रान्समीटर, स्टेरॉइड संप्रेरके आणि कार्मिटाइनचे संश्लेषण करण्यासाठी विटॅमिन सी ची आवश्यकता असते. कोलेस्ट्रॉलचे विघटन करण्यासाठी विटॅमिन सी ची गरज आहे. कोलेस्ट्रॉलचे पित्ताम्लामध्ये बाइल ॲसिड्स विघटन करण्यासाठी जीवनसत्व क ची जरुरी असते. त्यानंतर ते शरीराबाहेर टाकले जाते. दातांच्या विकासासाठी देखील जे आहे विटॅमिन सी ची गरज असते. दातावर डेंटिन आणि कार्टिलेज असते, त्यांच्या वाढीसाठी विटॅमिन सी ची गरज असते. ओके, आता दातामध्ये कॅल्शियम देखील असतं. कॅल्शियम आणि विटॅमिन डी यांचा संबंध जास्त हाड आणि दात यांच्याशी निगडीत असतो. त्यावर देखील विटॅमिन डी आणि विटॅमिन सी वर प्रश्न आहेतच. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी गरजेचे असतं. सर्वाधिक प्रश्न ह्या पॉईंटवर आलेला आहे. आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कोणत्या पेशीमुळे वाढत असते तर ते पांढऱ्या पेशीमुळे, त्याला आपण इंग्रजीमध्ये WBC म्हणतो आणि लाल पेशीला आपण RBC रेड ब्लड सेल्स असं म्हणत असतो. आता पांढऱ्या पेशी कमी झाल्या ज्यावेळेस तुम्ही दवाखान्यात जाता किंवा आपण आजारी पडतो त्यावेळेस पांढऱ्या पेशी कमी झाल्या असं म्हटलं जातं किंवा पांढऱ्या पेशी प्रमाणाच्या बाहेर वाढल्या असं म्हणतात. कारण जास्त झालं तर त्याचं साईड इफेक्ट होतात आणि कमी झालं तर तुम्ही आजारी पडता, म्हणजे पांढऱ्या पेशी कमी झाल्या असं म्हटलं जातं. तर ते काय असतात, पांढऱ्या पेशी ह्या सैनिकी पेशी म्हणून ओळखल्या जातात, कारण ती इम्युनो सिस्टीम जे असते रोगप्रतिकारशक्तीसाठी अतिशय आवश्यक अशा प्रकारचं गरज पांढऱ्या पेशी करत असतात इम्युनो सिस्टीम चांगलं ठेवण्यासाठी. सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, पॉईंट आहे, पांढऱ्या रक्तपेशीमध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असतं. म्हणूनच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आपल्याला विटॅमिन सी अतिशय उपयुक्त असतं. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून विटॅमिन सी तुम्ही घेतलं गेलं पाहिजे याची काळजी अवश्य घ्या. त्यानंतर तुम्हाला जर एखादी जखम झाली असेल तर ती भरून काढण्यासाठी विटॅमिन सी ची गरज असते. विटॅमिन सी मुळेच एखाद्या ठिकाणी जखम झाली असते तेथील केशवाहिन्यांचे जाळे विणण्यास मदत होत असते. रक्त गोठण्यासाठी देखील विटॅमिन सी ची आवश्यकता आहे. ओके, हे पॉईंट्स आहेत आणि सविस्तर माहिती करून आपण ते दिलेलं आहे. आजारापासून संरक्षण करण्यासाठी विटॅमिन सी ची गरज आहे, कारण ठीक आहे रोगप्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी किंवा वाढण्यासाठी विटॅमिन सी ची गरज आहे म्हणल्यापासून आजारापासून संरक्षणासाठी देखील आलेले आहे. हे कुठल्या तरी परीक्षेसाठी आलेलं आहे म्हणून हे सेंटेन्स आपण तिथं ॲड केलेलं आहे. विटॅमिन सी चे जे स्रोत आहेत ते दोन प्रकारचे असले तरी त्यापैकी प्राणी स्रोत जे आहे त्यामध्ये विटॅमिन सी असत नाही. आता ह्याचं कारण काय, इतर विटॅमिनमध्ये प्राणी स्रोत आहे परंतु विटॅमिन सीला नाही, कारण जीवनसत्व क हे अतिशय जलद्राव्य असणारे अस्थिर असं जीवनसत्व आहे, त्यामुळे प्राणी स्रोतामध्ये ते मिळत नाही किंवा आढळत नाही. वनस्पती स्रोत आहेत त्यामध्ये सायट्रिक आम्ल असलेली फळे व भाज्या जीवनसत्व सर्वोत्तम स्रोत आहेत. त्यामध्ये बघा फळे विचार केलं तर बघा आवळा, पेरू, संत्री, पालक, लिंबू, मोसंबी, अननस, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, पपई, आंबा. आता पपई आणि आंबा यांच्यामध्ये विटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असतं परंतु विटॅमिन सी देखील आहे. ताज्या पालेभाज्या टोमॅटो, कोबी, शिमला मिरची यामध्ये देखील विटॅमिन सी असतं. बाळासाठी मातेच्या दुधात विपुल प्रमाणात विटॅमिन सी असतं आणि आईला पहिलं लसीकरण हे आईचं दूधच असतं, म्हणजे आईचं जे दूध असतं मातेचं जे दूध असतं बाळासाठी पहिले लसीकरण असतं. आणि ज्या बाळाला लहानपणी मातेचं दूध दिलं जातं तर त्याची इम्युनी सिस्टीम जी आहे ना, रोगप्रतिकारशक्ती ही स्ट्रॉंग असते असं संशोधनातून आढळून आलेला आहे. त्यानंतर लिंबूवर्गीय फळे जीवनसत्व क चे प्रमुख स्रोत आहेत. लिंबूवर्गीय फळे मी सांगितलं की संत्री आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे, आवळा आहे. अशा प्रकारे जे लिंबूवर्गीय फळे आहेत त्यामध्ये विटॅमिन सी असतं. यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे. जीवनसत्व क च्या अभावामुळे होणारे आजार, जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे होणारे आजार, त्यामध्ये स्कर्वी, किडनी स्टोन, हाडातील कॅल्शियमचा नाश होणे, विटॅमिन B12 जीवनसत्वाचा नाश होणे हे जीवनसत्व क च्या अभावामुळे होणारे आजार आहेत. जीवनसत्व क च्या अधिक्यामुळे होणारे आजार
त्यामध्ये जीवनसत्व क च्या अधिक्यामुळे कोणतेही परिणाम होत नाहीत हे मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे. कारण जीवनसत्व क हे पाण्यात विरघळतं आणि त्यामुळं काय होतं, मूत्रवाटी व घामावाटी जी आहे ती शरीराच्या बाहेर पडलं जातं. त्यामुळे त्याचं जे अधिक्य जे प्रमाण आहे ते होतच नाही. त्यामुळे ते सोडून द्या तुम्ही. ओके. स्कर्वी हा आजार आहे ज्यावर सर्वाधिक वेळेस प्रश्न आलेला आहे. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ते आहे विटॅमिन सी. ओके. आणि स्कर्वी ओळखण्याची लक्षणे हिरड्यांना सूज येणे, हिरड्यातून रक्त येणे, पंडुरोग आणि अशक्तपणा ही स्कर्वीची विशेष करून लक्षणे आहेत. ओके. आता तुम्हा सर्वांना एक सांगायचं आहे की केवळ 149 रुपयेमध्ये आरोग्य सेवक, स्वच्छता निरीक्षक, ANM GNM यांचे टर्निंग पॉईंट्स ॲपवर जे आहेत ते कोर्स आहेत. त्यामध्ये टेस्ट सिरीज देखील आहेत आणि रेकॉर्डेड लेक्चर देखील आहेत. अर्थात यूट्यूबवर पण मी तुम्हाला देणारच आहे. ओके. तर तुम्ही अवश्य त्याचा लाभ घ्या आणि 8999561313 हा माझा संपर्क क्रमांक आहे. काय असेल तर व्हॉट्सअप करू शकता. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देईल. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.